कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्राच्या उभारणीसाठी प्राथमिक पाहणी करण्यात आली आहे। विधान परिषदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या निवेदनावर त्यांनी या महत्त्वाच्या प्रकल्पाला तात्काळ मंजुरी दिली होती। प्रकल्पाच्या प्रगतीचा आणि पुढील टप्प्यांचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, बालरोग तज्ज्ञ आणि नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर उमा अली, बालरोग तज्ज्ञ डॉक्टर परमानंद, डॉक्टर शानबाग तसेच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते। या बैठकीदरम्यान केंद्राचे आराखडे, वैद्यकीय उपकरणं, बांधकाम संरचना, सुविधा आणि मनुष्यबळ या बहुआयामी घटकांवर सखोल चर्चा करण्यात आली। त्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालयात प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक पाया सुविधा, वैद्यकीय साधन सामग्री आणि डायलिसिस केंद्राच्या कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। ठाणे सिव्हिल रुग्णालयात मंजूर झालेल्या बाल डायलिसिस केंद्रामुळे ठाणे, पालघर आणि जवळपासच्या जिल्ह्यांमधील बाल रुग्णांनाच नव्हे तर महाराष्ट्र, गुजरात सीमेपासून ते तळ कोकण आणि गोव्याच्या देशीपर्यंतच्या बाल रुग्णांना मोठा दिलासा मिळेल। सध्या राज्यात केवळ मुंबईतील वाडिया रुग्णालयातच बाल डायलिसिस सेवा उपलब्ध असल्यानं पालकांना लांबचा प्रवास, प्रतीक्षा आणि खर्च या तिहेरी अडचणींना सामोरं जावं लागतं। हा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर ठाणे सिव्हिल रुग्णालय हे कोकण ठाणे विभागातील बाल डायलिसिस सुविधा असलेलं पहिलं जिल्हा रुग्णालय ठरणार असून यामुळे बाल आरोग्य सेवांच्या नव्या पर्वाची सुरुवात ठाण्यापासून होईल। मिळालेला प्रतिसाद आणि कामाच्या गतीस पाहून आनंद व्यक्त करताना निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारचं आरोग्य धोरण सर्वसमावेशक असूनही विकासाच्या दिशेनं सुरू झालेली ही वाटचाल आहे, कारण निरोगी भारत सशक्त भारत असल्याचं त्यांनी सांगितलं।